महाराष्ट्र के रायगढ़ में पेण नगर पालिका चुनाव में कांटे की टक्कर देखने को मिल रही है। लोग बदलाव चाहते हैं और इस बार लोगों ने बदलाव लाने के लिए ये चुनाव अपने हाथ में ले लिया है। इस बार बदलाव पक्का है। हम नेताओं और उम्मीदवारों ने पेणकर विकास अघाड़ी की मीटिंग में अपना विश्वास जताया है। इस मौके पर शिशिर धारकर ने भी लावरे तो वीडियो कहकर कई तरह के वीडियो दिखाकर विपक्ष की हरकतों और कामों की पोल खोली। इस साल पेण नगर पालिका में मुकाबला हम पेणर विकास अघाड़ी और बीजेपी के बीच है और मुख्य मुकाबला बीजेपी एमएलए रविंद्र पाटिल की बहू प्रीतम पाटिल और रिया धारकर के बीच है। पेण के महात्मा गांधी चौक पर हम पेणकर विकास अघाड़ी की एक मजबूत मीटिंग हुई। इस मीटिंग में उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के संपर्क प्रमुख प्रसाद भोईर और शेकाप के युवा नेता रोशन पाटिल ने भी अपने जबरदस्त और दमदार भाषणों से लोगों के बदलाव लाने की अपील की। इस मीटिंग में भारी भीड़ उमड़ी। पूर्व मेयर और हम पेणकर विकास अघाड़ी के अध्यक्ष शिशिर धारकर ने बीजेपी एमएलए रविंद्र पाटिल पर गुस्सा जाहिर करते हुए कहा कि पेण की समझदार जनता हमें अपनाएगी और अन्याय को खत्म करने और धर्म का राज लाने में हमारी मदद करेगी। और उन्होंने विरोधियों पर हमला करते हुए कहा कि हम पेण से भ्रष्ट लोगों को निकालना चाहते हैं। हम पेणकर सब एक है और इस चुनाव में हम पेण का चौतरफा विकास करेंगे और लोगों की उम्मीदों पर खरा उतरेंगे और हम यहाँ से भ्रष्ट लोगों को सत्ता से बाहर निकाल देंगे। उन्होंने एमएलए रविंद्र पाटिल समेत विपक्ष पर हमला किया। काय सांगाल, प्रचाराची टोलेजंग सभा झालेली आहे आणि या ठिकाणी जनतेमध्ये देखील आपण प्रचार प्रसारासाठी जाता, कसा प्रतिसाद आहे, पाठिंबा कसा लाभतोय? नमस्कार, आम्ही पेणकर विकास आघाडीची मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार रिया राव धारकर, माझी निशाणी दीक्षा। तर मी जनतेला आवाहन करेन प्रथमतः की आपण निशाणीचं माझा नंबर 1 नंबरला उमेदवारी आहे, त्याला बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा। आणि जसं तुम्ही सांगितलं विचारलं की जसा काय हे आहे ह्या सभेचा, आता शिशिरदादा धारकर यांनी तर सर्व गोष्टी इथे उघड केलेल्याच आहे की त्यावर मला काय भाष्य करायचं नाहीये। पण मी एवढं सांगेन की जनतेमध्ये ते तर आता त्यांनी सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे। फक्त जनतेमध्ये फिरताना मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मी त्यांच्या सेवेसाठी आता इथे पेणमध्ये सहभागी म्हणजे ते कार्य करतो। प्रथमतः म्हणजे समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे। स्वच्छ पाणी हेच सगळेजण बोलतात। रस्ते गटार साफ नाहीये, साफसफाई नाही। आता मी पण फिरताना मला दिसतंय सगळ्या त्या समस्या, म्हणजे मग लोक पण तेवढे फेस करतायतच आहे। तर त्या समस्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि जेव्हा मी 2001 ते 2006 आणि नंतर 2006 ते 7 या कालावधीमध्ये मी पेण नगराची नगराध्यक्ष असताना त्या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला होता। तर मी फक्त लोकांना एवढंच आवाहन करेन जनतेला की आपण रिक्षाचे बटन दाबून मला विजयी करा। हे माझीच मंडळी असो, लक्षात घ्या, सगळे आम्ही एक आहोत। फक्त समोरच्या बंगलेवाल्यांना काहीतरी वेगळं करायला नको। आम्ही सगळे एक आहोत आणि एका विचाराचे आहोत, फक्त आणि फक्त पेणचा विकास आणि भ्रष्ट लोकांना तडीपार, बस दुसरं काही नाही। जनतेने फक्त ह्या वेळेला बदल करावा एवढीच विनंती। थँक्यू। दादा, काय सांगाल, आपल्याला विश्वास आहे की यावेळेस परिवर्तन होईल? कसा जनतेतून प्रतिसाद आहे आपण ज्यावेळेस जनतेमध्ये जात आहे? हे बघा, आपण प्रयत्न करत असे असतात, बाकी श्रीची इच्छा। माझा विश्वास आहे धर्माचं राज्य इकडे येणार, अधर्म नष्ट होणार। हा इतिहास सांगतो तुम्हाला, नियती सांगते तुम्हाला। एकदा जास्ती झालं, जिकडे आती तिकडे माती झाल्याशिवाय राहत नाही। नियतीतनं कोणीही वाचू शकत नाही आणि तेही वाचणार नाही, एवढाच विश्वास आहे माझा। आपण अनेक व्हिडिओ या ठिकाणी लावलेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे वास्तव आहे पेण शहराचं ते आपण दाखवलं। कशा पद्धतीचं हे सर्व जनतेला या ठिकाणी पटणार आहे का, काय सांगा? ह्याचा फीडबॅक तुम्ही द्यायचा मला, मी काय बोलू? मी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे 2 तारखेला बटन दाबून आणि निकालाच्या वेळेला दिसणार आहे। पण पेणच्या जनतेशी
अहो आमचा जन्म आणि कर्मभूमी हीच आहे हो. आमच्या पूर्वजांपासून 1860 सुद्धा धारकरच होते नगराध्यक्ष. लोकमान्य टिळक ट्रेनला जेव्हा आले रथात बसले होते त्यांच्या बरोबर सुद्धा धारकरच रथामध्ये बसले होते. पण कोणावरती गोर गरिबावरती अन्याय कधी होऊन नाही दिला. या अशा गोष्टी कधी पेणमध्ये झाल्या नाहीत हो. या गोष्टीसाठीच मी 2021 परत आलो फक्त आणि फक्त नगरपालिकेसाठी. जे चाललंय हे बघवत नाही हो. आपलं आहे हो हे पेण आहे ना. माझं मी कुटुंब समजतो. मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये. माझं कुटुंब समजतो. आणि तुम्हाला आता माहिती असेल की मी हल्ली मुंबईला नसतो. कारण वर्सोवाला जायला लागतो फार वेळ. माझं काम सगळं असतं त्या कोर्ट साईडला. आणि अटल सेतू झाल्यामुळे आपण ट्रॅफिक मध्ये 1.5 तासात जातो. आणि कोविड मध्ये ऑनलाईन काम करण्याची सवय झाली आहे. मग बंगला आहे कुठं फ्लॅट मध्ये जाऊन राहायचं. आपल्या लोकांमध्ये राहतो ना आपण. आपलं जन्म मरण इकडंच आहे. सगळं आहे इकडंच. आणि लोकांसाठी आपल्याला झटात आहे तसं काही नाही. साहेब आपण जो एमडी प्रकरणाचा आरोप केला आहे मी काय म्हणतो ह्याची चौकशी जास्ती करून पत्रकारांकडे असेल त्यांची माहिती तुम्ही काय ना मला देत. सगळ्यांना माहिती असतं पण हे बाहेर का आणत गेलं नाही. 8 दिवस का भूमिगत गेले. मग कुठला अधिकारी पेणमध्ये जन्मालेल्या अधिकाऱ्याच्या मार्फत ही व्यवस्था केली मी बोलू शकत नाही. ती माहिती पाहिजे तर आहे. आणि सगळं जे कागदपत्र कोर्ट दरबारी आहे न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर. मी फक्त काय चाललंय काय प्रवृत्तीला आम्ही समोर जातोय. उद्या पेण शहरातल्या लोकांचं काय होणार आहे त्यांचं भवितव्याचं काय याचा विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे.